उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येते। मोदींची औरंगजेबाशी तुलना केल्यानं माफी मागा अशी मागणी करण्यात येते। संजय राऊतांविरोधात भाजपनं निवडणूक आयोगात तक्रार केली आहे। संजय राऊतांना औरंगजेबाबाबतचं विधान भोवणार असल्याची चर्चा सुरू झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची औरंगजेबाशी तुलना केल्याच्या विरोधात भाजपनं आता निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली होती। औरंगजेब ही गुजरातमध्ये जन्मला होता, त्यामुळे औरंगजेबी वृत्ती गुजरातमधून महाराष्ट्रावर चाल करते अशा प्रकारची टीका संजय राऊतांनी भाषणादरम्यान केली होती आणि आता त्या विरोधात भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणीही केलेली आहे। संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते ते पाहूया। औरंगजेबानं अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा। औरंगजेबानं सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबली। त्यामुळे संजय राऊतांना औरंगजेबाबाबतचं विधान भोवण्याची शक्यता आहे, कारण भाजपनं संजय राऊतांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। पंतप्रधानांची तुलना औरंगजेबाशी केल्यानं राऊतांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली आहे। औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाकू।